नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीतून 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं खरंच सोपं आहे का अवघड आहे? आज या अनुषंगानं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, अनेक पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मला माझ्या पाल्याला शेजारच्या किंवा जवळच्या उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 12वीसाठी प्रवेश घ्यायचा आहे. तर यासाठी मला नेमकं काय करावं लागेल? खरं तर शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे राज्य मंडळाच्या काही नियमावलीमध्ये असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती असेल तरच माननीय शिक्षण उपसंचालक यांच्या परमिशननं तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालय 12वीसाठी बदलू शकता. पण हे किती शक्य आहे? म्हणजे खरंच शक्य होणार आहे का? अपवादात्मक परिस्थिती म्हणजे नेमकी काय आहे? तर एक तुम्ही आजारी आहात, तुम्हाला ट्रीटमेंट घेण्यासाठी जे उच्च माध्यमिक विद्यालय आहे तिथं जाणं येणं परवडत नसेल तर म्हणजे मेडिकल ग्राउंडवर एक शक्यता आहे. दुसरं वडिलांची बदली झालेली आहे, म्हणजे ट्रान्सफर आहे, त्या बेसवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं दुसरं उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षण उपसंचालकाच्या परवानगीनं बदलता येऊ शकेल. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. किंवा इयत्ता 11वीमध्ये एखाद्या विद्यार्थिनीचा विवाह झाला असेल आणि 12वीला तिला आता तिथं शिकता येत नाही कारण दुसऱ्या शहरामध्ये सासर असल्यामुळं तिथं जावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला प्रवेश हा मिळू शकतो, परवानगी तशी मिळू शकते. म्हणजे काही अपवादात्मक परिस्थिती आहे. अर्थकारण जे आहे ते तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि ते वडील, पालक या नात्यानं ठामपणे शिक्षण उपसंचालकांना सांगता यायला पाहिजे. यासाठी काय करावं लागेल तर ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घ्यायचा आहे, तिथं जाऊन अगोदर माहिती घेतली पाहिजे. तिथल्या संबंधित प्राचार्यांना भेटून आपल्याकडं माझ्या पाल्याला प्रवेश घ्यायचा आहे, यासाठी आपल्याकडं रिक्त जागा आहेत का? विषय त्याला जे 11वीतून 12वी ज्यावेळी येतो त्यावेळी तिथं बदल काही विषयांचे करायचे असतील तिथं विषय आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करून तुम्ही एक शिक्षण उपसंचालक, मान्य शिक्षण उपसंचालक यांना तुम्ही एक ड्राफ्ट तयार करू शकता, विनंती अर्ज. आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून त्या महाविद्यालयामध्ये जागा रिक्त आहेत आणि तिथं मला ऑनलाईन पद्धतीनं ट्रान्सफर करून मिळावी. त्यांना भेटा, त्यांना सांगा, विनंती करा. त्यानंतर ते कदाचित त्यांना जर ते कारण पटलं तर कदाचित ते शक्य आहे. अन्यथा अवघड वाटतंय कारण त्यांनी मागं सांगितलंय की जिथे 11वी तिथेच 12वी असं एकंदरीत हे सूत्र अवलंबण्याचा विचार शिक्षण विभागाचा आहे. परंतु अपवादात्मक असाधारण परिस्थितीमध्ये देखील ते शक्य आहे. पण ती परिस्थिती शिक्षण उपसंचालकांना पटण्यासारखी असलीच पाहिजे. तर मला वाटतंय थोडंसं अवघड आहे, परंतु पर्याय नाही आहे आणि तुम्हाला गाठीभेटी ह्या घेतल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी सहज मिळणं अवघड आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.